करतोय। तमाम सर्व समाज बांधव जागोजागी प्रत्येक गावागावात वाड्या वस्त्यांमध्ये आम्ही भेटी द्यायला जात आहे आणि आपण बघू शकतोय करमाड या ठिकाणी सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगरहून निघाल्यानंतर करमाड येथे छत्रपती शिवरायांना साक्षी ठेवून आम्ही सर्व समाज बांधव हे आता संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्याला निघालो आहोत आणि करमाडहून आम्ही आता गोलडगावहून लाड सावंगी, कोलते पिंपळगाव, सिल्लोड, कन्नड, वैजापूर, गंगापूर, पैठण आणि मग छत्रपती संभाजीनगर असा 3 दिवसाचा आमचा दौरा आहे। आमच्यासोबत सर्व तालुक्यातून समाज बांधव आलेले आहेत। कन्नड तालुक्यातून डॉक्टर पवार साहेब आलेले आहेत, संभाजीनगरहून सुनील भाऊ कोटकर आहेत, वैजापूरहून अजय पाटील साळुंके आहेत, सुधाकर भाऊ शिंदे आहेत। सर्वजण हे 3 दिवस आपल्या सोबत राहणार आहेत आणि यातले काही समाज बांधव येत आहेत आणि मी सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त आम्ही ज्या रूटने येत आहे फक्त आम्हाला भेट द्या आणि आपला 13 जुलैला जे छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐतिहासिक मोर्चा होणार आहे त्याच्या जनजागृतीसाठी आम्ही आलेलो आहोत। तर तुम्ही लाखोंच्या संख्येने लेकरा बाळासहित मुला बाळासहित या ही विनंती करतो। एक मराठा, एक मराठा, भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, लड़ेंगे जीतेंगे हम सब, लड़ेंगे जीतेंगे हम सब, लड़ेंगे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ। सर्व समाज बांधवांना या ठिकाणी विनंती आहे की आपल्याला जर या ताफ्यासोबत यायचं असेल तर या ठिकाणी आपले 4 व्हीलर घेऊन या ताफ्यामध्ये सहभागी व्हावे। आपल्या 3 दिवसाचा जो दौरा आहे हा सर्व समाज बांधव या ठिकाणी सर्व सोबत घेऊन 13 जुलै रोजी सर्वात जास्त या ठिकाणी संभाजीनगर येथे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये मराठा हा सर्व ताकदीनिशी उतरला पाहिजे क्रांती चौक येथे। म्हणून सर्वांनी या ठिकाणी बहुसंख्येने सहभागी व्हा। एक मराठा, एक मराठा, एक मराठा, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। सर्वांना जय शिवराय। आज राष्ट्रपिता जिजाऊ चौक ते आज आम्ही इथं करमाड नगरीमध्ये पोहोचलेलो आहे आणि इथून आता गोलडगाव येथे जात आहे। सर्व समाज बांधवांना आमची हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या 13 जुलैला जास्तीत जास्त लाखोच्या संख्येने आपण उपस्थित राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। जय जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज की। 1 मिनिट सगळे असे उभं राहा आणि सगळं ये ना थोडं खालीवर एक मराठा। पुढील अपडेट तुम्हाला गोलडगावून देतो, तुर्तास थांबतो। जय शिवराय। तू चालू राहिल ना। छत्रपती शिवाजी महाराज की चालू द्या। सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय। आपण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरला येत्या 13 जुलैला दादा मराठ्यांची शांतता रॅली होणार आहे। त्यासाठी गावातनं नियोजन करायचं आहे, बैठका घ्यायचा आहे। सुनील भाऊ, सर्व मराठा बांधवांनी इथं गावागावामध्ये सुनील भाऊ बैठका घ्यायच्या आहे। बैठकामध्ये आपल्याला नियोजन करायचं आहे की कुठं पार्किंग होणार आहे आणि आपल्याला जमायचं कुठं आहे या ठिकाणी जबाबदारी घेऊन आपली संवाद बैठक आयोजित करावी ही विनंती। यानंतर मी सचिन आवळे पाटलांना विनंती करतो 2 शब्द। यानंतर मी वैजापूरचे अजय पाटील साळुंके यांना विनंती करतो। जय शिवराय। 52 जुलै रोजी होणाऱ्या या ऐतिहासिक रॅलीसाठी क्रांती चौक येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामुळे जी होणारी
करायचा आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जसं आम्ही तुमच्यापर्यंत आलो, आम्ही प्रत्येक तालुक्यातून या ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्यामधील 3 तालुके असतील, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, या ठिकाणी फुलंब्री, पैठण, कन्नड, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड आणि सर्वच तालुक्यामधून जसे आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करता आम्ही चाललेलो आहे, तसं तुम्ही सुद्धा गण वाईज, गाव वाईज, सर्कल वाईज आणि तुमच्या तालुक्यामध्ये तुम्ही अशीच रॅली काढून या ठिकाणी फिरायचं आहे। 13 जसे अंतरवाली सराटीची सभा झाली तशी सभा या ठिकाणी 13 जुलैला या ठिकाणी महारॅली ही जगाने नोंद घेतली पाहिजे, गिनीज बुकामध्ये तिचं नाव झालं पाहिजे, अशी मराठ्यांची सभा झाली पाहिजे, तिचा रेकॉर्ड कोणी तोडला नाही पाहिजे। आणि म्हणून 13 जुलै रोजी आपल्याला सगळ्या सोयऱ्याचा कायदा पास झाला पाहिजे, त्यासाठी बहुसंख्येने या ठिकाणी या हीच या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो, थांबतो। जय हिंद, जय शिवराय, धन्यवाद। सर्वांना जय शिवराय। आम्ही 3 दिवसाचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा काढतोय। मी एक मराठा समाजाचा नागरिक म्हणून मी प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे की आपल्या समाजासाठी एक लढवय्या योद्धा मनोज जरांगे पाटील हे लढत आहे, स्वतःच्या जीवाची पूर्ण चाळणी करून घेतलेली आहे, आपल्या लेकराबाळांचा उद्धार व्हावा। एक दुसरं त्यांनी 18 पगड जातीचा समाज बांधव एक केला। आज आपल्याकडं मुस्लिम समाज बांधव, दलित समाज बांधव, बंजारा समाज बांधव आणि 18 पगड जातीचे सगळे समाज बांधव हे छत्रपती शिवरायांच्या नंतर 400 वर्षानंतर जर सर्व समाज एक केला असेल तर मनोज जरांगे पाटील आहे। आपल्या पाठीशी भक्कमपणे ओबीसी समाज बी आहे, पण काही 2-4 जण जे आहेत सोडलेले ते आपल्या जातीत भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात। मी तुम्हाला फक्त एकच आवाहन करायला आलेलो आहे की मराठा, ओबीसी किंवा इतर जाती धर्माचा कोणी द्वेष करायचा नाही, सर्वांनी भाईचाऱ्यानं राहायचं, सुखादुःखात राहायचं आणि आपल्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी 18 पगड जातीचे समाज बांधव आपल्या ताकदीनं पाठीशी आहे आणि ते सगळे संभाजीनगरला येणार आहे। तुम्ही प्रत्येकाला जसं आपल्या घरी लग्न कार्य असतं त्या पद्धतीने जसं निमंत्रण पत्रिका देता, मूळ देता, त्या पद्धतीने या गोलाडगावच्या पूर्ण सर्कल असेल आजूबाजूचे तुम्हाला जसं शक्य होईल एक समाजाचं योगदान म्हणून तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी छातीचा कोट करून उभे राहा ही विनंती करायला आम्ही गावोगावी फिरत आहे। आणि गोलाडगावचं कोणी बोलायला या दादा। आज आपल्या इथं आमंत्रण द्यायला आलेले सर्व समाजाचे प्रमुख कार्यकर्ते गोलडगावला येत असताना महत्त्वाचा विषय म्हणजे आपले खूप जवळचे पाहुणे ते असताना देखील आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरून आपल्याला आमंत्रण देत आहे। मित्रांनो, मी तुम्हाला एकच विनंती करतो की अत्यंत महत्त्वाची लढाई इथून मागच्या काळामध्ये आपली झालेली आहे आणि जरांगे पाटलाच्या अनुषंगानं या शासनाला एवढी मोठी चपराक बसलेली आहे। तुम्हाला मी सांगतो हे आपलं शासन अत्यंत बहुजन समाजाला, मराठा समाजाला भिलेले, या संधीचा फायदा मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात घेणं गरजेचं आहे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आपण जर का हा विचार केला की एक लढाई आपण लढलो तर 100% आपण सगळेच्या सगळे ओबीसी मध्ये गेल्याशिवाय राहणार नाही। पाहुणे, मी तुम्हाला सांगतो की गोलडगावचे प्रूफ्स भेटलेले, वायगावचे प्रूफ्स भेटलेले, गोलडगाव जवळजवळ 100% ओबीसी मध्ये जाण्याची शक्यता। एक मराठा, अरे लढेंगे जीतेंगे, हे फक्त एवढ्या आंदोलनामुळे झालं। हे शेवटचं झटका आपल्याला या गव्हर्नमेंटला देणं अत्यंत गरजेचं आहे। पक्ष, जात या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून भाऊ तुम्हाला मी सांगतो आमच्या गावामध्ये पहिल्या दिवसापासून या लढाईमध्ये सहभागी झालेले फक्त मराठीचीच मंडळी नाहीये, तर आमचा एक माजी सरपंच जो चर्मकार समाजाचा आहे, प्रत्येक आंदोलनामध्ये सगळ्यात पुढे तो असतो। इथं जात म्हणून नाही पण आम्हाला सगळ्यांना जे दुःख झालेलं आहे त्या दुःखात कुठेतरी वाटेकरी जावेद असेल, तुम्हाला मी सांगतो प्रत्येक जण, प्रत्येक जातीची मंडळी या आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे। मी गोरडगावच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो की जात पात काहीच न डोक्यात धरता आम्ही सगळीच्या सगळी मंडळी त्या दिवशी कार्यक्रमाला हजर राहू, एवढा शब्द गावाच्या वतीने तुम्हाला देतो। कोटकर पाटील आभार मानतील। तुम्ही एकदा बोला मग बोलायचं आपल्याला। हो, कोटकर पाटील माझ्या तमाम समाज बांधवांना
विनंती करण्यात येत आहे की आज सकाळपासून आम्ही अख्ख्या जिल्ह्याच्या दौऱ्यावरती सर्व समाज बांधव निघलेला आहे आणि इथून पुढे जर आपल्याला काय नियोजन करायचं असेल तर जसं आम्ही आता जिल्ह्याचा दौरा करतोय तसं आपण गावात जाऊन लोकांना मूळ देऊन आपण जसं आंतरवाली सराटीच्या सभेसाठी नियोजन केलं होतं तसं नियोजन आपल्याला प्रॉपर गावात जाऊन आपल्या सर्व समाज बांधवांना करायचं आहे मित्रांनो। आणि ही लढाई गरजवंत मराठ्यांची लढाई आहे। या लढाईसाठी आपल्याला सपोर्ट करण्यासाठी सगळा समाज बांधव आपल्या सोबत उतरलेला आहे की कुठेतरी आपल्या मराठा बांधवाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी गावातला सर्व समाज आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। पण आपल्याला सुद्धा पेटून उठावं लागेल, आपल्याला सुद्धा गावात जावं लागेल, मिटिंगा लावावं लागेल, कॉर्नर मिटिंगा घ्यावं लागेल आणि येणाऱ्या 13 तारखेला छत्रपती संभाजीनगरचा एकही कोणी रिकामा नाही राहिला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला छत्रपती संभाजीनगर जाम करायचं आहे। जेणेकरून जरांगे पाटलाने सरकारने आपल्याला वेळ मागितला नाही की येणाऱ्या 13 तारखेपर्यंत सगळ्या सोयऱ्याचा GR काढू आणि सरसगट आरक्षण देऊ आणि जर तसं झालं नाही तर येणाऱ्या 13 तारखेला सगळ्यात मोठा संघर्ष कुठं पेटला पाहिजे तर तो छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि तो देखील शांततेत। पाटील नेहमी सांगतात की आपलं आंदोलन हे शांततेतच झालं पाहिजे आणि आपणही लाखोच्या संख्येने शांततेत तिथं यायचं आहे अशी विनंती करतो आणि आपल्याला कोटकर पाटील शब्द व्यक्त करतील। स्वराज्य प्रेरिका राजमाता राष्ट्रमाता महाराज जिजाऊ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय। आता इथून आम्ही लाड सांगील चाललो, लाड सांगून बोलते म्हणतो आपलं नंदू आहे का नंदूचे साले सुनीलचे सख्खे साले मोडायची म्हणजे चुलत बहिणी माझी त्याची चुलत बहीण आहे आणि आपल्या सुनीलच्या टायमाला खूप मदत केली नाही ते भाऊजी बहीण आहे आपली जांबवंती। तुम्ही आल्यानंतर पुन्हा म्हणजे आधी आम्ही किती 8 घंट्याचे त्यांनी 1 लाख काहीतरी बिल काढलं होतं। मग मला कळालं, मी गेलो 40-50 हजार रुपये कमी केले। मग दादा आले तर म्हणलं दादा एवढे त्याच्या मायला म्हणे अजून त्याचं जाऊ मग त्याला म्हणलं दादा काय डोकं लावायचं नाही म्हणे त्याच्यामुळे अजून 10,000 म्हणजे 60,000 रुपये कमी केले बा। नाही तसं नाही परिस्थिती आणि त्या दिवशी मला वाटतं कुणबीच्या नोंदी सापडल्या होत्या। परिस्थिती नव्हती दुसरं काय आपला सुनील आहे का सुदाम तिचे साले तेव्हा थांबायचं कारण समजत नाही की किती मुश्किलीत थांबत आम्ही सगळे भाऊ तसं आपली टीम बेस्ट। मला काय झालं माझ्या त्या फोनमधले सगळे नंबर गेले। मग आता त्या ॲपलच्या फोनमध्ये मी ते ID टाकली आणि तुमचा नंबर आत्ता इथं आल्यावर मी नाही तर मी कालपासून तुम्हाला फोन लावला। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठ्यांची सुनावणी आली पाहिजे। जंगलामध्ये आग लागली होती, एक शिवणी तिच्या चोचीमध्ये पाणी घेऊन आपण लोकांसाठीच करतो नाही। आणि विशेष म्हणजे आता हे सगळे जाती धर्माचे चोच केवढी तो केवढी आणि बसणार किती त्या चोचीतल्या पाण्याने आग विझणार किती त्या शिवणीला त्या कावळ्या आज रात्री
आभार मानतो. गावाच्या वतीने जास्तीत जास्त लोक रॅलीसाठी येतील. धन्यवाद. जय शिवराय. अरे मनोज जरांगे दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे एक मराठा कराएंगे मरेंगे हम सब छत्रपति शिवाजी महाराज की. अरे एक मराठा मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे आरक्षण आमच्या हक्काचं. आज आपल्या या पवित्र दुधड नगरीमध्ये अखंड हिंदुस्थानच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मानाचा मुजरा करून दिनांक 13 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मराठ्यांचे क्रांतीसूर्य सन्माननीय मनोजजी दादा जरांगे यांची भव्य दिव्य अशी विराट महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तरी त्या निमित्ताने आज आपल्या गावामध्ये बैठकीच्या निमित्ताने जे आपले मराठा समन्वयक, जे आपले मराठा बांधव या ठिकाणी आपल्या गावातील तमाम रॅलीच्या निवेदनासाठी आपले मराठा बांधव आपले काम काढलेलं आहे. आपल्या मराठा बांधव यांना सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो आणि पुढील मार्गदर्शन सन्माननीय खर्चे दादा यांना विनंती करतो की ते आपल्या रॅली संबंधात आपल्या गावकऱ्यांना मार्गदर्शन करावं. लढेंगे जीतेंगे. सर्व तमाम मराठा बांधवांना, सर्व समाज बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या 13 जुलैला मनोज दादा जरांगे पाटील आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये येत आहे आणि आपण सर्वांनी सर्व मराठा बांधवाने येत्या 13 तारखेला छत्रपती संभाजीनगर मध्ये शांतता रॅलीसाठी सहभागी व्हायचं आहे. आणि जसं आम्ही आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दौरा करत आहोत तसं तुमचंही काम आहे की येत्या 13 तारखेपर्यंत गावागावात जा, मीटिंगा घ्या, तमाम मराठा बांधवांना निमंत्रण द्या, आव्हान करा आणि सर्वांना विनंती करा आणि आपण 13 तारखेचं निमंत्रण द्यावं अशी कळकळीची विनंती आपल्याला करत आहे. एक मराठा. बोला दादा, बोला 2 मिनिटं. सर्वांना जय शिवाय. इथं काय आपण बातम्या ठोकायला आलो, पण आपल्या प्रत्येक गावागावामध्ये जे आपले समाज बांधव आहेत, फक्त मराठा समाज बांधव नाही तर 18 पगड जातीचे सर्व समाज बांधव हे आपल्या पाठीशी आहे आणि सर्वांनी एकोप्याने राहायचं. आपल्यात वाद घालायचा नाही. आणि मनोज जरांगे पाटील हे 13 जुलैला छत्रपती संभाजीनगरला येत आहेत आणि त्यांचा म्हणजे जसा 9 ऑगस्ट 2016ला मराठ्यांनी एक क्रांती मोर्चा काढला आणि त्याचा जगाने आदर्श घेतला, त्याच पद्धतीनं त्याच्यापेक्षा डबल मराठ्यांची ताकद. कारण काही ह्या सरकारला अजून आपल्याला हलक्यात घेत आहे समाजाला आणि त्याचं आपण किती ताकदीने एकत्र येऊ शकतो, आपण किती आहोत यांचं म्हणणं आहे. आपली ताकद तेवढी नाही तर ती आपल्याला दाखवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्याचा दौरा 6 जुलैपासून चालू केलेला आहे. हिंगोलीहून चालू होतोय. त्यामध्ये हिंगोलीनंतर परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, जालना आणि मग शेवट आपल्याकडं संभाजीनगरला आहे. 13 जुलैचा सरकारला अल्टिमेटम आहे. जर सरकारने आरक्षण नाही दिलं तर मनोज जरांगे पाटील ही पुढची भूमिका सांगतील. तोपर्यंत आपण त्यांच्या पाठीशी छातीचा कोट करून खंबीरपणे उभं राहण्यासाठी आणि तुम्हाला येण्याचं निमंत्रण देण्यासाठी आलेलो. आम्ही दुसऱ्या गावाला जात आहे
तुम्ही हे विचार ऐकून प्रत्येक गावागावात आपल्या समाज बांधवांपर्यंत फोनद्वारे पर्सनल भेटून मुळं लावून सर्वांनी लेकराभावासह मित्रपरिवारासह सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांना घेऊन यायचं आहे ही विनंती करतो आणि थांबतो. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. एक मराठा. सर्वांना जय शिवराय. आताच्या ठिकाणी आमच्या भावंडांनी सर्वांनी सांगितलं की आपण सर्व जाती धर्मातील आणि मराठा समाजाने आपल्या कुटुंबासह परिवारासह मोठ्या ताकदीने 13 जुलै रोजी क्रांती चौक त्या ठिकाणी सर्वांनी मनोज पाटलांच्या नेतृत्वामध्ये जी महारॅली होणार आहे त्या रॅलीसाठी यायचं आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी आपण येत असताना आपलं सर्व या ठिकाणी जसं आपण मुंबईच्या दिशेने निघालो होतो, जसं आपण आंतरवाली सरटी येथे गेलो होतो की ऐतिहासिक गिनीज बुकामध्ये ह्या 2 सभेची एका रॅलीची आणि आंतरवालीची गिनीज बुकामध्ये नोंद झाली, वर्ल्ड रेकॉर्ड झालं. तसं या ठिकाणी ह्या छत्रपती संभाजीनगर येथील 13 तारखेचा झाला पाहिजे. म्हणून सर्वांनी जसं आम्ही तुमच्यापर्यंत आलो तसं तुम्ही गावागावात जायचं, घराघरापर्यंत जायचं आणि त्याचे जसं ज्याला वेळ असेल तसं त्यांनी सर्व कामं बाजूला ठेवून त्या ठिकाणी फिरायचं हे त्या ठिकाणी आव्हान करतो आणि थांबतो. जय हिंद, जय शिवराय. सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय. आपण इथं जमलेल्या सर्वांनी उद्यापासून बैठक सुरू करायची आहे. ज्या बाजूचे आजूबाजूचे गाव आहे त्यांच्यापर्यंत आपण निरोप गाड्यांचं नियोजन करायचं आहे आणि पुढे नियोजन आहे का आणि घरातला प्रत्येक बांधव प्रत्येक आणि या तरुणांनी 2 शिलं घ्या बरं. शिलं आपण मोटरसायकलची एक रॅली काढावी, या भागात काढावी आणि ज्या दिवशी संभाजीनगरला 13 जुलैला मनोज दादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आपली समाज रॅली निघणार आहे त्या दिवशी आपण मोटरसायकलीच्या 200-500 गाड्या या भागात नाही याव्या. तशा ज्या गाड्या 4 व्हीलर उपलब्ध आहे त्यांनी सुद्धा एक रॅली काढून तिथपर्यंत यावे हे सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. ज्यांना पुढील गावासाठी ताप्यासोबत यायचं आहे त्यांनी यायचं आहे, सोबत यायचंय आणि त्यांना चांगली तयारी करा. आमच्या गाडीमध्ये काही जागा आहे तिथं येऊ शकतं ते येऊ शकतं. ज्यांना मोटरसायकल यायचं पुढच्या गावाला जॉईन व्हायचंय. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.